सर्वजण 17व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना, भाजप, रिपाई, रासप या महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून मी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी, महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलो. मला कल्पना आहे आपण सर्वजण उन्हामध्ये आहे आणि आम्ही सावलीमध्ये आहे आणि भाषणं पण वाढत चालली आहे. भाषणं यासाठी वाढवली आहेत की राज्याचे सन्माननीय दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री महादेवजी जानकर हे 5 मिनिटांमध्ये इथे येत आहेत आणि बाबूरावजी पाचरने सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत म्हणून आपली भाषणं लांबवली. तर म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान आज सोमवार आहे, पुढच्या सोमवारी मतदान होतं आहे आणि या लोकसभेच्या मतदानाच्या माध्यमातून आपण उद्याच्या बलशाली भारताचं सरकार कोणाचं, उद्या या देशाचं नेतृत्व करणारं भारताचं पंतप्रधान कोण होणार हे ठरवणारी निवडणूक आहे. दुर्दैवानं ह्या निवडणुकीमध्ये मी आता पाहतोय अतिशय घाणेरड्या पातळीवरचा प्रचार चालू आहे आणि हा सगळा प्रचार होत असताना राष्ट्रीय प्रश्नाला बगल दिली जाते, विकासावर बोललं जात नाही, फक्त आणि फक्त टीका केली जाते. पण मी आपल्याला आवर्जून सांगेन, मी या विभागाचा 15 वर्ष खासदार म्हणून काम करत असताना सुरुवातीचे 10 वर्ष केंद्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. नंतरचे 5 वर्ष शिवसेना, भाजप, एनडीए सरकारची सत्ता होती. या दोन्ही सरकारच्या काळामध्ये मी आपल्याला आवर्जून सांगेन, काम करणारं सरकार सत्तेवर आल्यावर किंवा सत्तेचा खासदार असल्यावर किती मोठा फरक पडतो याची मी आपल्याला स्पष्टपणे फरक दाखवतो. सुरुवातीच्या 10 वर्षामध्ये मी ह्या मतदारसंघासाठी, माझ्या खेड आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी विविध योजना सरकारकडे मागितल्या. आज ही जी मंडळी माझ्यावर टीका करताय की रेल्वेचं काय झालं, हायवेचं काय झालं, पण मी आपल्याला आवर्जून सांगेन, हे जे प्रश्न विचारणाऱ्या लोकांना मला स्पष्टपणे सांगायचं, तुमच्या सरकारच्या काळामध्ये मी जीव तोडून संघर्ष करून तुमच्याकडे पैसे मागितले. फक्त मी विरोधी पक्षातला खासदार म्हणून या मतदारसंघाकडे आपण दुर्लक्ष केलं. योगायोगाने, सुदैवानं जेव्हा माझं सरकार 5 वर्षापूर्वी सत्तेवर आलं त्यावेळेला खऱ्या अर्थानं ह्या मतदारसंघाच्या विकास कामाची सुरुवात झाली. मग पुढे नाशिक रेल्वेचा प्रश्न असेल, गेले 15 वर्ष भिजत असलेला हा प्रश्न प्रकल्पाला मंजुरी देऊन 7,500 कोटी रुपयाचा प्रकल्प मंजूर केला. खेड सिन्नर रस्त्यासाठी 1,800 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून 1,350 कोटी रुपयाचं काम पूर्ण केलं. आपल्या ह्या पुणे नगर रस्त्यावर जी ट्रॅफिक होते, या ट्रॅफिकचा आता जो स्टेट हायवे होता त्याचं आपण नॅशनल हायवेला हस्तांतर केलं आणि नॅशनल हायवेला हस्तांतर करून जवळजवळ 2,242 रुपयाचा विकास त्यासाठी प्रोजेक्ट आराखडा तयार केलेला आहे. त्या आराखड्याला मला वाटतं कदाचित महिन्या 2 महिन्यामध्ये मंजुरीचं काम चालू होईल. तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्यावर सुद्धा जवळजवळ 2,000 रुपयाचा निधी टाकून ते सुद्धा एक मंजुरीच्या मार्गावर आहे. सांगण्याचा उद्देश आहे की सगळे महत्त्वाचे प्रकल्प हे फक्त आणि फक्त युती सरकारच्या काळामध्ये मंजूर झाले. दुसरं मी आपल्याला या ठिकाणी सन्माननीय मंत्री महादेवजी जानकर बाबूरावपासून आपण सरकारकडे मागणी करत होतो. दुर्दैवानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा माझं शिवसेना, भाजप युतीचं सरकार आलं, पहिल्याच वर्षी 2015 साली अष्टविनायकाच्या मार्गाच्या मंजुरी रस्त्यासाठी 835 कोटी रुपयाचे आणि त्यातलं अर्धे काम चालू झालेलं आहे. हे अनेक रस्ते जर आपण पाहिलं, विकासाची कामं असेल, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, हे फक्त आणि फक्त या सरकारच्या काळामध्ये सकारात्मकरित्या सोडवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आज या गावामध्ये बैलगाडा मालक मोठ्या संख्येने आहे. या परिसरामध्ये बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणात संपन्न होत असतात. आरोप केला जातोय की या युती शासनाच्या काळामध्ये बैलगाडा शर्यती चालू झाल्या नाही. मी आपल्याला महागणपतीच्या समोर शक्तीवर सांगेन
बैलगाडा शर्यती बंद करण्याचं पाप फक्त आणि फक्त वळसे पाटील असेल, अजित पवार असेल, शरद पवार असेल, सातत्यानं शेतकऱ्यांना सांगायचे बैलगाडा शर्यती हा भिकारपणाची लक्षणं आहे, ते आज करू नका. आणि आता हीच मंडळी बैलगाडा शर्यती चालू का होत नाही म्हणतात. मला आपल्याला सांगावंसं वाटतं, 2005ला बैलगाडा शर्यती बंद पडल्या, 2011ला बैलगाडा शर्यती बंद पडल्या. त्यावेळेला शेतकऱ्यांच्या बाजूनं बैलगाडाचे आंदोलन आम्ही उभारलं. आज बैलगाड्याच्या आंदोलनाच्या केसेस फक्त माझ्यावर आहे. एक नाही, दोन नाही, 3 केसेस मी शेतकऱ्यांसाठी मांडलोय. रस्त्यावर उतरलो, आंदोलनं घेतली आणि बैलगाडा शर्यती 2 वेळा चालू केल्या. ज्या वेळेला या काँग्रेस सरकारनं बैलगाडा शर्यती बंद केल्या, त्यावेळेला माझ्या राज्य सरकारनं, विशेष करून आदरणीय महादेवजी जानकर या ठिकाणी उपस्थित आहे, ते त्याच खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी पुढाकार घेतला. देवेंद्रजी फडणवीस यांनी पुढाकार घेतला. मग बाबूराव पाचोने असतील, महेश लांडगे असतील, या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेतला आणि बैलगाडा शर्यती चालू व्हाव्या म्हणून राज्य सरकारच्या विधानसभेमध्ये कायदा केला आणि तो कायदा मंजूर करून राष्ट्रपतीकडे आणि गृहमंत्र्याकडे मंजुरीला पाठवला. तो पाठवल्यानंतर त्याला राष्ट्रपतीची मंजुरी मिळाली. विशेष करून मी आभार मानेल महादेवजी जानकर यांचं. त्यांच्या खात्यानं बैलगाडा शर्यतीसाठी राज्य सरकारच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये सरकारच्या वतीनं मोठे मोठे वकील दिले, बैलगाडा मालकांची बाजू मांडली आणि जे जे काही प्रयत्न सरकारकडनं व्हायला पाहिजे ते केले, हे आपण सगळ्यांना मी सांगू इच्छितो. दुर्दैवानं आपल्याला कायदा मंजूर करून सुद्धा जी मंजुरी मिळाली, त्या मंजुरीला ऑब्जेक्शन घेतलं आणि कोर्टामध्ये आपल्याला ते द्यावं लागलं. त्याच्यानंतर सुद्धा आम्ही गेले 3 वर्ष राज्य सरकारचं पशुसंवर्धन खातं असेल, दुसऱ्या बाजूला मी बैलगाडा मालकांच्या बाजूने असेल, सगळेजण आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये लढतो आहे आणि मला पूर्ण खात्री आहे येणाऱ्या 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये बैलगाडा शर्यती फक्त आणि फक्त आम्हीच चालू करू शकतो. यापूर्वी बैलगाडा शर्यतीसाठी कुठलाही प्रयत्न केला नाही. बैलगाडा शर्यती बंद व्हाव्यात अशाच प्रकारचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहे. या निवडणूक आहे असो, जास्त काही मी बोलत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 15 वर्ष तुम्ही मला सगळ्यांना पाहिलं सरळ खासदार म्हणून काम करत असताना या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावामध्ये पोचलो, प्रत्येक गावामध्ये निधीच्या माध्यमातून काम केलेलं आहे. दुर्दैवानं या गावामध्ये माझे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्जेराव आहेत, संपतराव आहेत, विक्रम आहेत, नामदेव आहेत, सगळ्या मंडळींना सांगू इच्छितो, 10 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा मी रांजणगाव गणपतीला आलो त्यावेळेला ह्या गावच्या पुढाऱ्यांना सांगितलं, मी तुमच्या दुर्दैवानं आपल्या विचाराची सत्ता नसल्यामुळं माझा निधी जाणीवपूर्वक टाळण्यात आला. माझ्या मतदारसंघामध्ये बाबूराव फक्त 2 गावं आहेत, एक रांजणगाव गणपती आणि दुसरं निरगुळसर. याच 2 गावामध्ये माझा खासदार निधी चालत नाही, बाकी सगळीकडे चालत. आता या 1 जानेवारीपासून मला सांगायचं होतं एवढंच आहे की आपलं स्वतः या ठिकाणी जानेवारीमध्ये आली, 26 जानेवारीला, 1 जानेवारीला. तोपर्यंत आपल्या फंडात मी आपल्याला अर्जून सांगेन, सगळ्यात जास्त मंजुरी तर केली तुम्ही 11 लाख, पण त्याच्यानं होणार नाही. मी अजूनही निधी देणार आहे, काळजी करू नका. निवडणूक झाल्यानंतर जे 11 लाख झाले त्याच्या व्यतिरिक्त 25 लाख मी तुम्हाला 100% दिल्याची मी आपल्याला खात्री देतो. म्हणून मी आपल्याला सांगेन, 15 वर्ष प्रामाणिकपणे ह्या मतदारसंघाची सेवा केली आहे, प्रामाणिकपणे तुमच्याबरोबर राहिलो आहे आणि हे करत असताना कुठल्याही रुपयाचा भ्रष्टाचार नाही, कधी कुणाची तक्रार नाही, कधी MIDCमध्ये माझी गुंडगिरी नाही आहे, कधी कचऱ्याचा स्क्रॅपचा धंदा नाही. हे सगळं करत असताना म्हणून आपण ह्या भागातल्या जनतेने मला 1दा नाही, 2दा नाही, 3 वेळा